नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ऑक्शन ही कविता आपण अभ्यासूया। कवयित्री आहेत इंदिरा संत। विषय मराठी, अक्षर भारती, इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील 9 नंबरची कविता आहे ऑक्शन। ती आज आपण अभ्यासणार आहोत। ऑक्शन या शब्दाचा अर्थ जो आहे तो ओवाळणे असा आहे। पवित्र अशा दिव्याने ओवाळणे। जसं की रक्षाबंधनाला बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याची मंगल कामना करते, तर कधी भाऊबीजलाही ओवाळते। त्याप्रमाणे सैनिकाला सुद्धा ओवाळलं गेलं पाहिजे, त्याचं औक्षण केलं पाहिजे। पवित्र अशा दिव्याने त्याचं औक्षण केलं गेलं पाहिजे, त्याला ओवाळलं गेलं पाहिजे। कशासाठी? विद्यार्थी मित्रांनो, ही आहे कृतज्ञता। कुणीतरी आपल्यावरती काही उपकार केले असेल तर आपण लागलीच धन्यवाद म्हणतो, परंतु इथे हे सैनिक डोळ्यामध्ये तेल घालून रात्रंदिवस देशाच्या सीमेचं रक्षण करतात आणि त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत। हा सैनिक जो आहे कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही। त्याचं जीवन म्हणजे एक व्रत असतं। एकदा का लढाई सुरू झाली की घरामध्ये कितीही महत्त्वाचं काम असो, तो मात्र लढायला जातो आणि कितीही शत्रू बलाढ्य असला तरी मागे हटत नाही। तो त्याच्याशी जिद्दीने लढत असतो, एक एक पाऊल पुढे टाकत असतो। असा हा सैनिक जो आहे, आपण त्याला आज आदरांजली श्रद्धांजली अर्पण करूया, ओवाळूया। कवयित्रीने सुद्धा छान प्रकारे ओवाळलेलं आहे या सैनिकांना। लता मंगेशकरांनी एक गाणं गायलं होतं, हे मेरे वतन के लोगो। तर ती एक श्रद्धांजलीच आहे या सैनिकांना एक प्रकारची। हे मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तर विद्यार्थी मित्रांनो, ही कृतज्ञता आपण या कवितेतूनही व्यक्त करूया। प्रस्तुतीकरण विठ्ठल जाधव, मी स्वतः, मराठी विषय शिक्षक, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा। तर औक्षणास पात्र असलेले जे सैनिक आहेत, सैनिकांचं कार्य साधारणतः प्रत्येकालाच माहीतच आहे। देशाच्या सीमेवरती तिरंगा घेऊन उभे सैनिक रात्रंदिवस पहारा देत सैनिक, हे इथे धुरांचे लोट, बामगोळे, कधी बंदुकीच्या फैरी, एखादा जखमी झाला सैनिक तर त्याला तातडीने ते बाहेरही काढतात। हे अमर जवान ज्योती सैनिकांच्या नावाने दिल्लीला आहे। हे जाबाज शिपाई
26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला दिल्लीला आपल्यातले गुणविशेष दाखवतात. तर थोडक्यामध्ये या सैनिकांचा एक आढावा आपल्यासमोर ठेवला, त्यांच्या कार्याचा. या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा नारायण संत. त्यांचा थोडक्यामध्ये या ठिकाणी परिचय आपण अभ्यासणार आहोत. या इंदिरा संत आहेत, इंदिरा नारायण संत. जन्म इंडी, कर्नाटक, 4 जानेवारी 1914 रोजी झाला. तर त्यांचा मृत्यू 13 जुलै 2000 मध्ये पुणे येथे झाला. या मराठी कवयित्री आणि कथा लेखिका होत्या. जन्मनाव त्यांचं इंदिरा नारायण संत. राष्ट्रीयत्व त्यांचं भारतीय. कार्यक्षेत्र साहित्य, लेखन आणि अध्यापन, शिकवणे, मराठी भाषा त्यांची. साहित्य प्रकार कविता. पती, त्यांच्या पतीचं नाव आहे नारायण संत. अपत्य प्रकाश नारायण संत. शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. 1950च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह सहवास या नावाने 1940ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे 1946 साली निधन झाले. वेळी सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आज मितीस इंदिरा संत यांची सुमारे 25 पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. आज मितीस म्हणजे आजपर्यंत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता मृण्मयी नावाने 1882 साली संपादित करून प्रसिद्ध केल्या. कविता संग्रह. इंदिरा संत यांच्या समग्र कविता पॉप्युलर प्रकाशन 2014 या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे. गर्भरेशीम 1882 पॉप्युलर प्रकाशन. निराकार, बाहुल्या 1972 मध्ये. मरवा, मालन गाथा, मालन नावाच्या बाईच्या ओव्यांचा संपादित संग्रह आहे तो, भाग 1 आणि 2. मृगजळ 1957. मेहंदी 1955. रंगबावरी 1946. वंशकुसुम शेला 1951. तर हे होतं त्यांचं साहित्य. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया औक्षण या कवितेची मध्यवर्ती कल्पना. मध्यवर्ती कल्पना म्हणजे थोडक्यात कवितेचा सारांश, परिचय एक प्रकारचा. देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला म्हणजे सैनिकाला मनोमन ओवाळताना या देशातली गोरगरीब माणसं आणि या माणसांच्या मनात दाटलेल्या विविध भावभावनांचे दर्शन या कवितेतून कवयित्रीने हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त केले आहे. सैनिकांच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून व्यक्त केलेले आहे. सैनिकांवरची श्रद्धा व्यक्त झालेली आहे, त्यांच्याविषयीची कृतज्ञता कवयित्रीने
व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पाठ किंवा कविता आपण का अभ्यासायची, हा पाठ किंवा ही कविता अभ्यासण्यामागचे कारण काय, तसं ही कविता ही आपण का अभ्यासायची, तर याचा उद्देश लक्षात घेऊया. विद्यार्थ्यांच्या मनात म्हणजे आपल्या मनामध्ये सैनिकांविषयी आदर व प्रेम जागृत करणे, सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लावणे, आहेच तशी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि ते व्यक्तही करतात तसे, त्याच्यामध्ये आणखी वाढ करणे, हाही ही कविता अभ्यासण्यामागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये काव्याभिरुची निर्माण करणे म्हणजे काव्याची गोडी लावणे, त्यांनी काव्यामध्ये आनंद घ्यावा, अभ्यासावं, हाही या मागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचे श्रवण, वाचन आणि लेखन कौशल्ये विकसित करणे, जास्तीत जास्त मुलांनी साहित्य वाचावं, लिखाण करावं, चांगल्या गोष्टी ऐकाव्या, हाही ही कविता अभ्यासण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. या कवितेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही शब्दार्थ नव्याने जाणवतील, जसं की औक्षण म्हणजे निरांजनाच्या पवित्र अशा दिव्याने आरती ओवाळून शुभचिंतन करणे, मंगल कामना करणे, शुभेच्छा देणे, त्याच्या उत्साहामध्ये भर टाकणे. शिरेमध्ये म्हणजे नसांमध्ये, नस रक्तवाहिनी जी असते ते, रक्तवाहिनीमध्ये घोंगावे म्हणजे प्रचंड असा आवाज, बंबारा म्हणजे गोळीबार, बॉम्बस्फोट, पाजळावी, पेटवावी म्हणजे चेतवावी, चेतवणे, दीन दुबळे म्हणजे दुर्बल, गरीब, दरिद्री, सामान्य. तर हे होते शब्दार्थ. आणखी काय 2-3 वाक्प्रचार पण याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचे आहेत, नव्याने जाणवतील. जीव ओवाळणे म्हणजे एखाद्यासाठी बलिदान करून टाकणे, जीवन कुर्बान करणे, प्रेममय श्रद्धा दाखवणे. ठीक आहे, आमची त्यांच्यावरती किती श्रद्धा आहे, तर आपण म्हणतो ना, तुझ्यावरती जीव ओवाळून टाकावा असं तुझं कार्य आहे. डोळे भरून पाहणे म्हणजे प्रेमाने अनुभवणे, ममत्वाने, कौतुकाने बघणे. तर हे होते याच्यातले वाक्प्रचार. यांचा वाक्यात उपयोगही करायचा, 1 मार्कांसाठी हे वाक्प्रचार असतात. या ठिकाणी पण इंदिरा संत यांचा परिचय दिलेला आहे. ठीक आहे, सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावभावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेमध्ये व्यक्त केलेले आहे. तर पहिल्यांदा आपण कविता गायन करून घेऊया, कविता वाचन करून घेऊया. जरा मी माझ्या परीने प्रयत्न करतो कवितेला चाल लावायची, जेणेकरून कविता आपण गुणगुणावी आणि लक्षात ठेवावी. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबारा पुढे कल्होळ धुराचे, वर घोंगावे बंबारा पुढे कल्होळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, तुझी विजयाची दौड
डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण. दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्ही अशा प्रकारे गुणगुणायची आहे, म्हणायची आहे, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहू शकते. ठीक आहे ना. आता तुम्हाला कृती काय करायची आहे हे नंतर तुम्ही अभ्यासून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण कवितेचा आशय बघणार आहोत. काय कवितेचा आशय आहे तो, भावार्थ. एका एका ओळीचा अर्थ बघूया आपण आता. पहिल्यांदा आपण अभ्यासूया पहिल्या 2 ओळी. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त. मूठ, हाताची मूठ. शिरेमध्ये म्हणजे नसेमध्ये, आपल्या शरीरातल्या नसा. काय कळेना, काय करावे कळेना, म्हणजे काय करावं तेच काही कळत नाही. नाही कष्टाचे सामर्थ्य, जे मेहनत केली जाते, जे कष्ट केले जातात त्याच्यातही सामर्थ्य नाही आहे. कारण देण्यासाठी द्रव्य नाही, पैसा नाही आहे, आणि अंगामध्ये शरीरातल्या ज्या धमन्या आहेत, नसा आहेत, त्याच्यामध्येही रक्त नाही आहे. त्याच्यामुळे कितीही कष्ट केले तर ते अपूर्ण वाटतात. याविषयी कवयित्री म्हणतात की देशाच्या सीमेवर शत्रूशी लढायला निघालेल्या सैनिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना देशातील सामान्य दीनदुबळी जनता त्यांना उद्देशून म्हणते, हे शूर आणि पराक्रमी सैनिका, आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे ना तर पैसा अडका नाही आहे, धनदौलत याच्यापैकी काही नाही आहे, द्रव्य नाही आहे. आमच्या हाताच्या मुठीतून तुझ्यावर द्रव्य उधळावे अशी आमची संपन्न परिस्थितीसुद्धा नाही. आमच्या नसांमध्ये पुरेसे रक्तही नाही आहे, आवश्यक तेवढं रक्तही नाही आहे. हे पराक्रमी सैनिका, तुझे कसे कौतुक करावे तेही आम्हाला समजत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही, म्हणजे आम्ही जे कष्ट करतो त्याला काही तेवढं महत्त्व नाही आहे. कारण द्रव्य नाही आहे, नसांमध्ये रक्तही नाही आहे, त्याच्यामुळे केलेले कष्टसुद्धा दुबळेच वाटतात. पुढच्या ओळी बघूया आता आपण. दिसतंय ना तुम्हाला हे? जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान, जीव म्हणजे प्राण, जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. ठीक आहे. आमचा जीव अतिशय लहान आहे. कवयित्रीचं म्हणणं काय आहे की ही देशातली जनता म्हणते की आमचा जीव लहान आहे, छोटासा आहे जीव. जरी आम्ही ठरवलं की ओवाळून टाकावा तरीसुद्धा आमचा जीव हा युलासा आहे, लहानासा आहे. तुझ्या शौर्यगाथे पुढे त्याची केवढीशी शान, तो मोठा नाही आहे, कारण तुझा पराक्रम खूप मोठा आहे. कवयित्री इंदिरा संत पुढे म्हणतात, तसं पाहिलं तर सैनिका, तुझ्यावर आम्ही जीव ओवाळून टाकावा म्हणजे प्राण अर्पण
करून टाकावे असे तुझे शौर्य आहे, पराक्रम आहे. म्हणून आम्हाला आमच्या जीवनाची कुर्बानी द्यावीशी वाटते. म्हणजे तुझ्यावरती जीव वाळून टाकावा असं वाटतो, प्राण अर्पण करावेसे वाटतात. पण आमचा जीव पडला लहानासा, छोटासा, इवलासा. आम्ही अगदीच क्षुल्लक आहोत, क्षुद्र आहोत. तुझ्या पराक्रमाच्या कथेच्या पुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय? म्हणजे काही मोल नाही. या जीवाची काही किंमत नाही. आमच्या जीवाची शान अगदीच किरकोळ आहे, क्षुल्लक आहे, कमी आहे. वर घोंगावे बंबारा, वर म्हणजे आकाशात, खाली आपण लढताय सैनिक, वरतून शत्रूचे विमानं काय करतायत? जोरजोरात आवाज करत येत आहेत, लढायला येत आहेत, ते हमला करायला येत आहे. पुढे कल्लोळ धुराचे म्हणजे धुरांचे लोटच्या लोट दिसत आहेत. धडाडत्या तोफातून तोफाही धडाडतायत, बांबगोळे पडतायत तुझे पाऊल जिद्दीचे. तरीसुद्धा हे सैनिका, तुझे पाऊल सदैव पुढेच पडते आहेत, तू मागे हटत नाही. जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होत असताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावतात आकाशामध्ये, डोक्यावर म्हणजे आकाशामध्ये, त्यातून बंदुकीच्या गोळ्यांचा आणि बॉम्बचा वर्षाव होतो. बॉम्बही फुटतात. गोळीबाराच्या वर्षावामुळे आणि धडाडणाऱ्या या तोफांमधून तुझ्या अवतीभोवती धुराचे लोट उसळतात. तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल सदैव पुढेच पडत असते. या रणधुमाळीतून तू अतिशय जिद्दीने लढत असतोस, असा तुझा पराक्रम आहे. आणि म्हणूनच तुला हे आमचं औक्षण आहे. ते कशा प्रकारचं औक्षण आहे तर ते कवयित्री पुढे म्हणतात की तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पहावी. डोळ्यामधील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. ज्योत ज्योत ज्योती, पाजळावी म्हणजे पेटवावी, चेतवावी. तुझी विजयाची दौड म्हणजे तू विजयश्री मिळवण्यासाठी सदैव धावत असतोस. तुझे हे धावणे, विजयासाठी धावणे, पराक्रम दाखवणे आम्हाला डोळे भरून पाहावेसे वाटते. डोळ्यांमधील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. हे सैनिका, विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोस. ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळतात, अश्रूही उभे राहतात. आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला एक प्रकारे मानाचा मुजराच करत आहोत. हा तुझा एक प्रकारचा सन्मानच करत असतो. आता शेवटच्या कडव्याकडे वळूया आपण आता. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, म्हणजे हे सगळे तुझे पाठीराखे आहेत, तुझ्या संरक्षणासाठी आहेत. तुम्ही लढा, आम्ही तुम्हाला मदत करतो, पाठिंबा देतो, शुभेच्छा देतो. कोण? तर या देशातले दीन दुबळे गरीब लोक है ना. दीन म्हणजे गरीब, दुबळे असमर्थ, दुर्बल, दरिद्री, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. या देशातले जे गरीब लोक आहेत, जे तुम्हाला द्रव्य देऊ शकत नाही परंतु आशीर्वाद मात्र देऊ शकतात,
शुभेच्छा देऊ शकतात लढण्यासाठी. तर ह्या सगळ्यांचे हे एक कृतज्ञतेचे औक्षण आहे, ओवाळणे आहे. ठीक आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, अशा अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही सर्वसामान्य जनता, दीन दुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याचे वरदानही देतो. म्हणजे सदैव विजयी होत राहो, चिरंजीवी होत राहो, तुम्हाला जीवनामध्ये कधी अपयश येऊ नये, हीच आमची शुभेच्छा आहे, हीच आमची कृतज्ञता आहे, असंही कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा भावार्थ आपण अभ्यासला. आता तुम्हाला जे कृती करायची आहे ती अशी आहे की हे शब्दार्थही लिहून घ्यायचे, वाक्प्रचार लिहून घ्यायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. आणि हे जे प्रश्न आहे यांची उत्तरं शोधायची आणि लिहायचे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. काय? कष्टाचे सामर्थ्य अपुरे केव्हा वाटते? जेव्हा आपल्या मुठीमध्ये द्रव्य नसते, हातात पैसा अडका नसतो, है ना. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, नसांमध्ये रक्तही नसते, मुठीत पैसाही नसतो, द्रव्य नसते, त्यावेळेस कष्टाचे सामर्थ्य अपुरे वाटते. ठीक आहे. सैनिकाचे पाऊल जिद्दीचे का वाटते? तर सैनिक सदैव पुढेच जात असतो. त्याच्यावरती गोळ्यांचा वर्षाव होत असेल, बॉम्ब पडत असतील, धुरांचे लोट त्याच्या समोर दिसत असतात, तरीसुद्धा त्याचे पाऊल हे पुढेच राहते, जिद्दीचे, मागे हटत नाही तो. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करायचे आहे, तुम्ही या प्रश्नांची उत्तरं नोटबुकमध्ये लिहून टाकायची. आता योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये सैनिकाचे औक्षण केले जाते, हे इथं सैनिकाचे औक्षण केले जाते. काय पर्याय त्याच्यामध्ये? कशाने केले जाते औक्षण? भरलेल्या डोळ्यांनी, भरलेल्या अंतःकरणाने, डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी, तबकातील निरांजनाने, भाकरीच्या तुकड्याने, कशाने? दुसरा पर्याय बघा ना, डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी. ठीक आहे. आता हे कवितेतील दीन दुबळे म्हणजे कोण? कष्टाचे पैसे नसलेले सैनिकांबरोबर लढणारे, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले, सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. कवितेतील दीनदुबळे म्हणजे कोण? शेवटचा पर्याय, सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय. ठीक आहे. तर हे बाकीचे प्रश्न जे आहे हे संदर्भ असे स्पष्टीकरण वगैरे लिहायचं. त्याच्यानंतर आहे, सैनिक सीमेवर तैनात असतो म्हणून आपण सुरक्षित राहतो, या विधानातील भाव स्पष्ट करा. हे मनाने लिहायचे तुम्ही प्रश्न. उपक्रमचे प्रश्न लिहायचे. सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. ठीक आहे. एखाद्या माजी सैनिकाची मुलाखत घेऊन त्याचे अनुभव जाणून घ्या. सैनिक या विषयावरील गीतांचे संकलन करून त्यांचा संग्रह करा. 2-3 तरी गीत मिळवा तुम्ही. हे मेरे वतन के लोगो यासारखे गीतं. ठीक आहे. तर मग हे प्रश्नांची उत्तरं तुम्ही नोटबुकमध्ये लिहा, यात फोटो काढा आणि मलाही व्हॉट्सअपवर सेंड करा. ठीक आहे. कविता निश्चितच आपल्याला आवडली असेल. एक कडवं जरा गाऊया जरा.
तुम्ही कोशिश करा, प्रयत्न करा. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य, नाही कष्टाचे सामर्थ्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.